नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आपण मोस्ट इम्पॉर्टंट म्हणी बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो आपला, अति तिथे माती. या म्हणीचा अर्थ काय? तर जिथे आपण अति करतो तिथे माती होती मित्रांनो, तर त्यामुळे अति केले गेले नाही पाहिजे. तर अतिरिक्त वाईट असतो या म्हणीचा जो अर्थ असतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे मित्रांनो, नाचता येईना अंगण वाकडे याचा अर्थ काय? तर नाचता येईना अंगणाकडे याचा अर्थ जो आहे तो स्वतःचा दोष जो असतो ते दुसऱ्यावर ढकलणे, दुसऱ्यावर टाकणे. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर तिसरा क्वेश्चन येतो मित्रांनो, चोराच्या उलट्या बोंबा याचा अर्थ काय? तर चोराच्या उलट्या बोंबा याचा अर्थ असा आहे मित्रांनो, दोषी व्यक्तीचा आरडाओरडा करणे. जो दोषी व्यक्ती असतो तोच आरडाओरडा सगळ्यात जास्त करतो, याचा अर्थ होईल बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा येतो, थेंब थेंब तळे साचे याचा अर्थ काय? तर थेंब थेंब तळे साचे याचा अर्थ म्हटलं म्हणजे थोड्या थोड्या बस्तीनेच मोठा साठा होणे, थोड्या थोड्या गोष्टीमुळे एक मोठी गोष्ट घडणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा येतो मित्रांनो, आडला घरी गाढवाचे पाय धरी याचा अर्थ काय? तर आडला घरी गाढवाचे पाय धरी याचा अर्थ जो आहे मित्रांनो, तर गरज पडल्यास कोणाची मदत घेणे, गरजेची व्यक्ती कोणाची आठवण येणे, याचा जो आहे अर्थ होईल. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो सहावा येतो मित्रांनो, हाताचे सोडून पळत्याच्या पाठी याचा अर्थ काय? तर हाताचे सोडून पळत्याच्या पाठी याचा जो अर्थ आहे, मिळालेली गोष्टी सोडून दुसऱ्या गोष्टी मागे जाणे. तर आपलं जे राईट आन्सर होईल ते बी होईल. मिळालेले सोडून न मिळणाऱ्या गोष्टी मागे लागणे, तर म्हणजे राईट आन्सर बी होईल आपलं. त्यानंतर क्वेश्चन सातवा येतो, जशी करणे तशी भरणे याचा अर्थ काय? जशी करणे तशी भरणे याचा अर्थ जो आहे मित्र, कर्मानुसार फळ मिळते. जसे आपण चांगल्या गोष्टी करू तर आपल्या संग चांगलं घडेल, वाईट गोष्टी करून तर काही काळानुसार आपल्या संगही वाईट घडेल. तर आपलं जे राईट आन्सर येईल ते कर्मानुसार फळ मिळते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर आठवा क्वेश्चन येतो, दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात याचा अर्थ काय? तर दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात याचा अर्थ जो आहे, एकदा फसल्यावर माणूस सावध होतो. एकदा कोणत्याही गोष्टीत फसल्यावर माणूस ती पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा नाही बाळगत आणि ते सावध होऊन जातो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, घरच्यांना घाटचा अर्थ याचा अर्थ काय? घरच्यांना घाटचा पण दोन्हीकडून नुकसान होणे मित्रांनो. ज्या गोष्टी आपण करतो दोन्हीकडून नुकसान होऊन जाते, तर त्याचा अर्थ जे आपलं राईट आन्सर आहे ते बी येईल. दोन्हीकडून नुकसान होणे. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो, एक अनार सो बिमार याचा अर्थ काय? एक अनार सो बिमार याचा अर्थ जो आहे मित्रांनो, वस्तू कमी आणि मागणी जास्त. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो, उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ काय? उंटावरून शेळ्या हाकणे याचा अर्थ असा आहे, दुरून कारभार करणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 12वा क्वेश्चन, आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन याचा अर्थ काय? आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन याचा अर्थ जो आहे, अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे. कोणतीही गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त मिळते याला म्हणतो आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन. तर हे जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. अपेक्षापेक्षा जास्त मिळणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो, एका माळेचे मणी याचा अर्थ काय? एका माळेचे मणी म्हणजे एक सारखा स्वभाव असणे दोघांचाही. तर एका सारखा स्वभावाचे लोक. तर जे आपल्याला राईट आन्सर येईल ते बी होईल. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो, कोल्ह्याला द्राक्षे आंबट याचा अर्थ काय? कोल्ह्याला द्राक्षे आंबट याचा अर्थ जो आहे मित्रांनो, न मिळालेली वस्तूची निंदा करणे. तर जे आपलं राईट आन्सर येईल ते बी येईल. त्यानंतर 15वा क्वेश्चन येतो, नकाशापेक्षा मोती जड याचा अर्थ काय? नकाशापेक्षा मोती जड याचा अर्थ आहे, क्षमतेपेक्षा मोठी गोष्ट घेणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 16वा क्वेश्चन येतो मित्रांनो, नाव मोठे लक्षण खोटे याचा अर्थ काय? नाव मोठे लक्षण खोटे याचा अर्थ जो आहे मित्रांनो, प्रसिद्धी जास्त पण गुणवत्ता कमी. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 17वा क्वेश्चन येतो, दुरून डोंगर साजरे याचा अर्थ काय? तर दुरून डोंगर साजरे याचा अर्थ जो आहे, दूरची गोष्ट चांगली वाटणे. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 18वा, अंतरून पाहून पाय पसरावे याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जे आहे तर ऐपतीप्रमाणे खर्च करावा. आपली जे ऐपती आहे त्याच्यानुसार खर्च केला गेला पाहिजे, त्या म्हणीचा जो अर्थ होईल. हा खूप महत्त्वाचा म्हण आहे मित्रांनो. बी जे आपला राईट आन्सर होईल.
त्यानंतर क्वेश्चन येतो आपला, शेतावरून भाताची परीक्षा याचा अर्थ काय? शेतावरून भाताची परीक्षा याचा अर्थ जो आहे तो वरून संपूर्ण गोष्ट ओळखणे, थोड्याही गोष्टीवरून सगळी गोष्ट ओळखून जाणे, याचा जो आहे राईट आन्सर होईल. तर बी आपला राईट आन्सर होईल. तर बी आपलं मित्रांनो राईट आन्सर आहे. तर मित्रांनो, आपण बीवर राईट आन्सर का ठेवलेलं आहे, तर कवा कवा माझ्याकडून चूक झाली तर मला बी कळलं पाहिजे, तर ते बी आन्सर मी त्याच्यामुळे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 20 तो काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ काय? तर काखेत कळसा गावाला वळसा याचा अर्थ जो आहे तो जवळची वस्तू दूर शोधणे, याचा जो आहे राईट आन्सर होईल. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, गोडत्याला काडीचा आधार याचा अर्थ काय? गोडत्याला काडीचा आधार याचा अर्थ जो आहे मित्रांनो, संकटात छोटी सुद्धा मदत महत्त्वाची वाटते. तर संकटात छोटी सुद्धा गोष्ट जी असते ती महत्त्वाची वाटणे, ही आपलं जे राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, ही जर PDF आपल्याला लागत असेल तर ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हॉट्सअप ग्रुप लिंक दिलेली आहे, तिथे क्लिक करा आणि ही PDF त्या ग्रुपमधून घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, दिव्याखाली अंधार याचा अर्थ काय? तर दिव्याखाली अंधार जो आहे तो जवळच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे याचा जो अर्थ होईल. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो, लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण याचा अर्थ काय? तर लोकांसांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण याचा अर्थ जो आहे तो दुसऱ्यांना उपदेश पण स्वतःचा आचरण नाही. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 24वा क्वेश्चन मित्रांनो, चोर सोडून संन्याशाला फाशी याचा अर्थ काय? चोर सोडून संन्याशाला फाशी याचा अर्थ जो आहे तो दोषी सुटतो व निरपराधी शिक्षा भोगतो. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, हात कंगन को आरसी क्या याचा अर्थ काय? हात कंगन को आरसी क्या याचा अर्थ जो आहे तो प्रत्यक्ष पुरावा असतानाच वेगळ्या पुराव्याची गरज नसते. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो, हे स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण म्हणी, याच्यातली 1-2 म्हणी आपल्या कोणत्याही परीक्षेत येऊ शकते. तर या व्हिडिओ पुरा बघून घ्या एकदा. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो, पळसाला पाणी 3 या म्हणीचा अर्थ काय? तर पळसाला पाणी 3 या म्हणीचा जर अर्थ आहे तर या परिस्थितीत काहीही बदल न होणे. तर बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, ज्याची खाळी पोळी त्याची वाजवावी टाळी याचा अर्थ काय? हा खूप इंटरेस्टिंग म्हण आहे मित्रांनो, तो उपकार मानावेत. ज्याची खाळी पोळी त्याची वाजवावी टाळी. तर जे आपला राईट आन्सर येईल ते येईल. त्यानंतर क्वेश्चन येतो आपला 28वा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ काय? अतिशहाणा त्याचा बैल रिकामा याचा अर्थ जो आहे तो अतिशहाणपणा करतो त्याचं नुकसानकारक असते. अतिशहाणपण जे आपलं असतं ते नुकसानकारक असते. ते आपला राईट आन्सर होईल. सी आपला राईट आन्सर. 29वा क्वेश्चन येतो मित्रांनो, घरचे झाले थोडे व्यायाने धाडले घोडे याचा अर्थ काय? तर घरचे झाले थोडे याचा अर्थ जो होईल संकटात भर पडणे. तर बी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन येतो मित्रांनो, एक ना धड भाराभर चिंध्या याचा अर्थ काय? एक ना धड या भाराभर चिंध्या याचा अर्थ आहे कोणतेही काम नीट न होणे. तर जे आपलं राईट आन्सर येईल ती डी येईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो, करावे तसे भरावे याचा अर्थ काय? करावे तसे भरावे याचा अर्थ जे होईल मित्रांनो, कर्मानुसार फळ मिळते. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो, आ बैल मला मार याचा अर्थ काय? आ बैल मला मार याचा अर्थ जो होईल स्वतःहून संकट ओढून घेणे. तर सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 33वा क्वेश्चन येतो, पेरावे तसे उगवते याचा अर्थ काय? तर पेरावे तसे उगवते याचा अर्थ जो आहे मित्रांनो ते आहे जसे कर्म तसे फळ. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन येतो मित्रांनो, असतील शिते तर जमतील भूते याचा अर्थ काय? तर असतील शिते तर जमतील भूते याचा अर्थ जो आहे ते पैसा असेल तर लोक जमतात. तर डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो, उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ काय? तर उथळ पाण्याला खळखळाट फार याचा अर्थ जो आहे मित्रांनो तो कमी ज्ञानाचा दिखावा जास्त असतो. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो, 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे याचा अर्थ काय? तर 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे याचा अर्थ जे काळ सारखा नसतो कोणाचाही. बी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो, संकटात मित्राची परीक्षा याचा अर्थ काय? संकटात मित्राची परीक्षा याचा अर्थ जो आहे मित्रांनो खरी मैत्री संकटात कळते. सी आपलं जे राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो, हाताच्या काकणाला आरसा कशाला याचा अर्थ काय? हाताच्या काकणाला आरसा कशाला याचा अर्थ जो आहे तो प्रत्यक्ष पुरावा असताना दुसऱ्या
पुराव्याची गरज नसते. डी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन आहे तो विनाशकाले विपरीत बुद्धी याचा अर्थ काय? विनाशकाले विपरीत बुद्धी याचा अर्थ जो आहे तो नाशाच्या वेळी चुकीचे निर्णय घेतले जातात. हे जे आपलं राईट आन्सर होईल. नंतर 40वा क्वेश्चन आहे मित्रांनो, मन चंगा तो खटोती मेघ गंगा याचा अर्थ काय? तर याचा अर्थ जो होईल तो होईल मन शुद्ध असेल तर सर्व चांगले वाढते. तर जे आपलं राईट आन्सर आहे ती बी येईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन आहे तो अर्धवट ज्ञान धोकादायक याचा अर्थ काय? तर अर्धवट ज्ञान धोकादायक याचा अर्थ जो आहे मित्रांनो तो ते अपूर्ण ज्ञान कारक असते. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन तो एकीचे बळ याचा अर्थ काय? एकीचे बळ याचा अर्थ जो आहे संघटनित शक्ती असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन आहे तो मित्रांनो, जिथे सुई कामी येते तिथे तलवार कामी येत नाही याचा अर्थ काय? जिथे सुई कामी येते तिथे तलवार कामी येत नाही याचा अर्थ जो आहे तो प्रत्येकाची उपयोगिता वेगळी असते. जे आपला राईट आन्सर होईल ती डी होईल. त्यानंतर 44वा क्वेश्चन आहे मित्रांनो, घरचा जोगी जोगडा याचा अर्थ काय? घरचा जोगी जोगडा याचा अर्थ जो आहे घरच्या माणसाची किंमत नसते. तर जे आपला राईट आन्सर होईल ती बी होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन आहे तो अति लोभ पापाचे मूळ याचा अर्थ काय? अति लोभ पापाचे मूळ याचा अर्थ जो आहे मित्रांनो तो आहे लोभ वाईट असतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन आहे तो एक हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ काय? तर एका हाताने टाळी वाजत नाही याचा अर्थ जो आहे दोघांचाही सहभाग आवश्यक असतो. भांडणात हो का एका जणाकडून वाईट गोष्ट करते त्याच्यात दोघांचाही हात असतो याचा जो मिनिंग होतो मित्रांनो. तर आपला राईट आन्सर येईल ते ए येईल. त्यानंतर 47वा क्वेश्चन आहे तो जळत्या घरात तेल ओतणे यात अर्थ काय? याचा अर्थ जो आहे जळत्या घरात तेल ओतणे म्हणजे संकट अधिक वाढवणे. कोणाची समजा भांडणं झाली तर तिथे जाऊन अधिक तेल टाकणे, त्या भांडणाला चिळवणे. तर जे आपलं राईट आन्सर होईल ते संकट अधिक वाढवणे. तर आपलं डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो निंदकाचे घर असावे शेजारी याचा अर्थ काय? निंदकाचे घर असावे शेजारी याचा अर्थ जो होईल टीकेतून सुधारणा होते याचा जो मिनिंग होईल मित्रांनो. बी आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो मित्रांनो, दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात याचा म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ आहे दुधाने तोंड पोळले की ताक फुंकून पितात याचा अर्थ जो आहे मित्रांनो एकदा फसल्यावर माणूस सावध होतो. सी जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 50वा क्वेश्चन येतो मित्रांनो, एकामेका सहाय्य करू याचा अर्थ काय? तर परस्पर सहकार्य करणे हा मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. एकमेका सहाय्य करू आणि मिनिंग पुरता बी सोपा आहे परस्पर सहाय्य करणे. तर ए जे आपला राईट आन्सर होईल. तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा आणि त्या ग्रुपला जॉईन करायचं नका बोलू, कारण की तिथे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन टाकतो मी. तर वनरक्षक भरतीसाठी इम्पॉर्टंट असतात. तर ग्रुप जॉईन करून घ्या.